दरम्यान राज्यसभेवरच्या एका जागेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि आपली भूमिका वेगळी नाही असं संजय राऊत म्हणाले। खासदार मवियाचाच होईल, आदित्य ठाकरे जे बोलले ते चुकीचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असे दोन सत्ता केंद्र झाल्याचं भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलंय। प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचा संजय राऊत यांचा डाव असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे। सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना, 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत। त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल। त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे। आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही। राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत, प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम करतायत। कारण संजय राऊत यांना प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेमध्ये खासदार नकोत। आदित्य ठाकरेंच्या गटातला एकही माणूस संजय राऊत यांना आवडत नाहीत। त्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार साहेब निवडणूक लढणार, शरद पवार साहेबांनी निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली आणि त्यांनी इच्छा दाखवली तर महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल असं सांगून संजय राऊत शरद पवार साहेबांचं नाव पुढे करतात। परंतु यामध्ये शरद पवारांचा उदो करायचा नाही तर आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, हे संजय राऊत यांच्या डोक्यातला धूर्तपणा आहे आणि हा धूर्तपणा आदित्य ठाकरे यांनी ओळखलेला आहे, हे संजय राऊतांना लक्षात आले।